वेदा बाळा असं काहीही बोलू नकोस. हे बघ असं काहीच नाहीये. वेदा काय बोलतेस तू? अंबिकाचं जे काही झालं तो एक अपघात होता. अथर्वानी काही नाही केलेलं. बाळा अगं तुझा बाबा खूप प्रेम करायचा तुझ्या आईवर. का करेल तो असं वेदू? तुम्ही सगळे खोटं बोलतायत. मला माहितीये बाबांनीच मारले माझ्या आईला. त्याला ह्याला सुद्धा मारायचंय. आई तू चल ना ग इथून. आपण कुठेतरी लांब जाऊया. हे तुला मारतील. वेदा बाळा हे बघ असं काहीच नाहीये. तू माझं ऐक तर. बंद कर ही पूजा. अरे वेदा वेदा बाबा मी बघते. जा. वेदा वेदाचे बाबा हे बघा आपले वेदा ना खूप लहान आहे. तुम्ही ना तिच्याकडे लक्ष नका देऊ. हा तू म्हणाली होतीस की या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनमुळे मी आणि वेदा अजून जवळ येऊ, पण त्याऐवजी माझी वेदा माझ्यापासून अजून दूर झाली. हे काय केलंस तू? वेदाचे बाबा माझं ऐका तरी. दादासाहेब हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी वेदाला घेऊन येते आणि वेदाच्या बाबांना सुद्धा घेऊन येते. ही पूजा आणि हा कार्यक्रम नक्की होणार. हा मी आलेच. बस मीरा बस. किती गोंधळ घालणार आहेस अजून? किती ढोंग करणार आहेस? हे इतकं सगळं करून तुझ्या मनाला समाधान मिळालं नाही अजून? नाही माया नाही. तिचं समाधान झालंच नसेल. तिला आहे ना कुठला तरी असा मोठा गोंधळ अपेक्षित होता. अच्छा म्हणजे अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन ह्या कारणाकरता होतं तर. काय ग मीरा अजून किती त्रास देशील ग आमच्या अथर्वला? हा आणि हे सगळं करून तुला मिळतं काय? नाही नर्मदा त्या मी काहीच केलेलं नाहीये. वा रे वा. हा चोर तो चोर वर शिरजोर. आमच्या अथर्वशी असं वागायला आणि आम्हाला सगळ्यांना असा त्रास द्यायला, आमची बदनामी करायला तुला काहीच कसं वाटत नाही ग? कमॉन मॉम, का वाईट वाटेल तिला काही? त्या आपल्या रामपुरे घराला ती स्वतःचं घर मानते कुठे? ती तर फसवून कट रचून सून झाली आहे ना या घरची. मग
आणि वेदा ऐकते कोणाचं? तर मीराचं. आणि वेदाने अथर्ववर जे आरोप केलेत ना, ते वेदाने केलेच नाहीयेत, ते खरे केलेत या मीराने. एक्झॅक्टली काका, मी हेच तर सांगण्याचा प्रयत्न करते. या मीरानेच आपल्या वेदाच्या मनात हे सगळं भरवलंय. दादा, बघतोस ना या पोरीने काय केलंय? आपल्या रामपुरे घराण्याला या देवळात तेवढा मान होता, सगळा धुळीला मिळवला या मुलीनी. काय ग मीरा, अथर्वचा सगळ्यांसमोर हा असा अपमान करायचा होता म्हणून केलंस ना तू हे सगळं? आणि असं वागायला लाज नाही का ग वाटली तुला? काय माणसं असतात ना एक एक. ती बिचारी, तिला आई नाहीये आणि आता तू तिच्या वडिलांपासून पण तिला दूर करतेयस. नाही बरोबर आहे बायको, तुझं बरोबर आहे. ही आहे ना वेदा आणि अथर्वच्या नात्यात विष घालवतीये. बरोबर. तोच तर प्लॅन होता हिचा, केलं तिने. आता कळतंय मला, सगळेच या डिसिजनला अपोज करत होते, पण हिच्या एकटीचा होकार होता, कारण हिला हे सगळं घडवून आणायचं होतं. हा प्लॅन होता हिचा. नाही, हे खोटं आहे सगळं. दादासाहेब, हे बघा, मी खरं सांगते, माझ्या मनात असा वाईट विचारही नव्हता. माझ्यावर विश्वास ठेवा दादासाहेब. काय करून बसलेस तू मीरा? का केलंस? आजवर तू वेदासाठी जे काही केलंस ना, ते मी आयुष्यभर विसरणार नाही मीरा. आज तू सगळ्यांच्या भावनांशी खेळलीस. मीरा, वेदाच्या मनात अथर्वविषयी जो काय राग आहे ना, तो आजपर्यंत फक्त घरात होता. तू त्याला चव्हाट्यावर आणलेस. मीरा, घराण्याची प्रतिष्ठा तू धुळीला मिळवलीस, कळते तुला? अथर्वचा घात केलायस तू मीरा. मीरा, माझा तुझ्यावर खूप विश्वास होता. खरंच खूप विश्वास होता. मला खात्री होती तू अथर्वचं आयुष्य सावरशील. आज तू माझ्या सगळ्या अपेक्षा धुळीला मिळवलीस. नाही, आणि यात चूक तुझी नाहीच आहे, माझी आहे चूक मीरा, माझी चूक आहे. कारण मी सगळ्यांचा विरोध असतानाही तुला गृहप्रवेश करू दिला. खूप मोठी चूक केली मी मीरा, आणि माझ्या चुकीचे परिणाम माझ्या अथर्वला भोगावे लागतात. कुठे आहे ती मीरा?
औक्षण करते तुझं. एवढा मोठा पराक्रम करून आलीस. माझी नात माझ्या मुलाचा आधीच राग करत होती आणि आता तू त्यांचं नातं संपूर्णच टाकलंस. आई साहेब, मी वेदाशी बोलते, तिला समजवते मी. हं? थांब मीरा. वेदा बाळा, बाळा प्लीज प्लीज दार उघड ना बाळा. एकदा मला तुझ्याशी बोलू दे ना प्लीज. बाळा तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मला एकदा तुझ्याशी बोलायचा एक चान्स दे ना प्लीज. मी नाही मारलं तुझ्या आईला, मी नाही मारलं माझ्या अंबिकाला. वेदा प्लीज दार उघड ना बाळा प्लीज. एकदा बोलू दे मला तुझ्याशी. एक बाळा प्लीज एकदा दार उघड. आपण बोलूयात. मी तुला समजावेन, सगळं सांगेन तुला. प्लीज एकदा दार उघड ना प्लीज. तुम्ही जा इथून. वाईट आहात तुम्ही. मला माहिती आहे तुम्हीच माझ्या आईला मारलं आहे. तुम्ही माझ्या दुसऱ्याला सुद्धा मारणार होतात ना. मॉन्स्टर आहात तुम्ही. प्लीज प्लीज बाळा असं बोलू नकोस. तुझा बाबा आहे मी. आय लव्ह यू. आय लव्ह यू वेदा. मला प्लीज 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 एक दार उघड ना. मला बोलू दे ना तुझ्याशी प्लीज. वेदा प्लीज प्लीज वेदा. काहीही गरज नाहीये तिच्याशी बोलायची. झालं ना तुझ्या मनासारखं. मी म्हणत होते हे सेलिब्रेशन करायची काहीही गरज नाहीये. काय तर म्हणे अथर्व आणि वेदा एकमेकांच्या जवळ येतील. झालं तसं. उलट ते एकमेकांपासून आणखी लांब गेले. अंबिका गेल्यापासून मी वेदाला सांभाळलं. तिला काय हवं काय नको ते माहितीये मला. पण हिला असं वाटतं की हिला वेदाचं मन माझ्यापेक्षा जास्त कळतं. सतत सतत स्वतःची मनमानी करत असते. माझ्या अथर्वला फसवून त्याच्याशी लग्न केलं आणि आता वेदाला स्वतःची आई म्हणवते. पण एक लक्षात ठेव मीरा, अथर्वचं आणि वेदाचं मन मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखते. पाहिलत ना काय परिणाम झाले. आता कोणाला तोंड दाखवायचं आम्ही. मॅडम प्लीज प्लीज तुम्ही स्वतःला इतका त्रास नका करून घेऊ. आता अथर्वला आपली खरी गरज आहे. शेवटी कसं आहे, अथर्व आणि वेदाला आपणच सांभाळून घेणार. हो ना, खरं बोलतेस. आता यापुढे आपणच त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू करूया. हिचं काय आहे, नुसतं वरवर दाखवायचं. मी वेदासाठी याव केलंय, वेदासाठी त्याव केलंय, आणि मनात काय, तर दोघांना वेगळं कसं करायचं ते. माझ्या मनात असं अजिबात नाही आई साहेब. आई साहेब म्हणू नकोस मला. दादासाहेब, तुम्ही कायम या मुलीला तुमच्या पाठीशी घालत आहात. मला सांगा,
आज पण तुम्हाला तीच बरोबर वाटते? आई आई तू प्लीज शांत हो ना. आणि मला सांग, तू अचानक मंदिरातून घरी का आलीस? कारण माझं मन मला सांगत होतं की काहीतरी विचित्र घडणार आहे. आणि माझं कोणी ऐकायला तयारच नव्हतं, तुम्ही सुद्धा. आता दादासाहेबच माझं जर का ऐकणार नसतील तर मला तिथे थांबण्यात काही रसच नव्हता, म्हणून निघून आले मी. आज माझ्या मुलाचा सगळ्यांसमोर अपमान झाला. इतका प्रेमळ बाप येतो आणि त्याला खुनी ठरवलं गेलं. काय मिळालं? काय मिळालं तुला हे सगळं करून? आई आई तू प्लीज शांत हो ना. हं? आपण हे सगळं इथेच थांबूया का प्लीज? मीराबाईनी तू वेदाकडे जा. जा. आता तरी काही बोलणार आहात का असे शांत उभे राहणार आहात? तुझं न ऐकून मी खूप मोठी चूक केली मंजिरी. रस्त्यावरच्या एका कुठल्या तरी वेड्या माणसाला सिद्धपुरुष समजून त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी तुझ्या इतक्या वर्षांच्या त्यागावर पाणी फिरवलं. माफ कर मला. तुम्ही माफी मागावी म्हणून हे सगळं नाही बोलले. जे झालं ते झालं. पण यापुढे माझ्या खरेपणावर आणि माझं तुमच्यावर आणि या घरावर असलेल्या प्रेमाबद्दल शंका घेऊ नका. तुमचं शंका घेणं मला यातना देतं. त्यापेक्षा मी मरण पत्करेन. वेदा, लांब हो आमच्यापासून. तिथे मंदिरात मला सगळ्यांसमोर तुझा अपमान करायचा नव्हता म्हणून मी तिकडनं निघून गेलो. आता का आली अशी ते? तुझ्या शब्दावर विश्वास ठेवला होता मी. काय म्हणाली होतीस तू? या सेलिब्रेशनमुळे वेदा माझ्या जवळ येईल, माझं आणि वेदाचं नातं आधीसारखं होईल. आणि काय झालं? काय झालं? माझी वेदा सगळ्यांसमोर माझ्यावर अंबिकाला मारण्याचा आरोप करून गेली. वेदा माझ्याजवळ येण्याची, माझं आणि वेदाचं नातं आधीसारखं होण्याची जी थोडीशी आशा होती, थोडीशी, ती पण संपली आता. तू संपवलीस.